युवा मोर्चा चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. द मॅच ऑन, द गेम ऑन. टॉस जिंकलाय हशिवरे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहतोय. बॅटिंगसाठी टीम पारगावला आपण पाहतोय सलामवीर फलंदाज प्रवीण मोकल आणि त्याच बरोबरीने कुणाल तारेकरला आपण पाहतोय. सेकंड बॉल लॉफ केलाय. व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला फील्ड केलाय. रन्स आली एक सिंगल. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी सुरू करत असताना प्रवीण मोकलला आपण पाहतोय. स्ट्राईक गोलंदाज पहिल्या षटकासाठी संकल्प म्हात्रे. आजच्या दिवसातील वन ऑफ द बेस्ट हे दोन संघ आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. अपटलाय, खांद्याचा अतिरिक्त वापर, दिशा दिलाय, चेंडू निघालाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा दर्जेदार चौकार. बरेचसे मान्यवर खरं तर या व्यासपीठावरती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहिलं. नेक्स्ट बॉल षटकातील पुढचा चेंडू समोरला इनफिल्डला कव्हर करत असताना डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र निघालाय सीमा रेषा पार. ब्रँडेड. इट्स अ 2 इन अ रो. सलगचा हा दुसरा चौकार. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज खरं तर या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. सर्वांचं स्वागत असेल या ट्रॉफीमध्ये. स्विच हिटचा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. एक टप्पा, दोन टप्पा खरं तर चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी रन्स येतील. बॅटिंग करत असताना टीम श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव 11 टीमसाठी या 2 रन्स आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. डबल 1. पॉवर प्लेचं षटक. पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज कुणाल तारेकरला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल बैठक. अक्षरशः जमिनीवरती बसला खेळाडू आणि तदनंतर लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक्स खेळायचा होता. चेंडू निघाला कीपरच्या ग्लोजच्या दिशेने. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांचा हा सामना आहे. तुमच्याकडे 18 चेंडू आहेत आणि तुम्हाला या 18 चेंडूमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. ऐतिहासिक क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती एक ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. श्रीराम क्रिकेट संघ बलवली आयोजित माननीय श्री गणेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक 2026 हे शानदार पर्व. आजच्या दिवसातील शेवटची लढत, संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रात टॉस जिंकला पारगाव टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 11. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज परेश गावण. समोरला बॅट स्विंग. टायमिंग होत नाहीये. बॅटची कडा घेत चेंडू मात्र डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने आला. चेंडूची फेकी करेल. तत्पूर्वी रन्स मिळेल एक सिंगल आणि एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील 12 धावा स्कोर कार्डवरती आहेत. इव्हनिंग सेशन, संध्याकाळचं आल्हाददायक वातावरण आणि अशा परिस्थितीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज झालेत एका ऐतिहासिक मैदानावरती. अर्थातच आज आपण गोविर्ले गावाच्या ऐतिहासिक मैदानावरती आहोत आणि आजच्या दिवसातील ही अंतिम लढत आपण खरं तर पाहतोय. अतिथी मंचकावरती अनेक मान्यवर आणि त्याच बरोबरीने प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर परेश गावणचं आणि या दुसऱ्या षटकातील हा लास्ट बॉल असेल. क्षमा असावी, दुसरा चेंडू असेल. सेकंड ओव्हर मधला हा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार हिट करायचं होतं. ताकद खरं तर या स्ट्रोक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. टायमिंग नव्हतं आणि मिस टायमिंग स्ट्रोक्स म्हणावं लागेल. अलॉंग द कार्पेट
38 सर्कलला क्रॉस करत असताना रन्स आली एक सिंगल. मागच्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आल्यात. पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर 2 4, 1 डबल, 1 सिंगल, 1 डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये रन्स आले 11. सेकंड ओव्हरला जशी सुरुवात झाली 2 बॉलमध्ये 2 रन्स आल्यात. हाफ ट्रॅकर घुमा के या ठिकाणी चेंडूला मात्र उडवलं. लॉफ करत असताना सीमा पार चेंडू निघाला. षटकार. आक्रमक, पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल हा सिक्सर आलाय. खराब चेंडू होता. फलंदाज अक्षरशः तुटून पडला. श्रावण सुटल्यानंतर नॉनव्हेज लवर जसे खाद्यावरती तुटून पडतात ना, तशा प्रकारचा फटका होता. समोर चेंडू होता आणि त्याच्यावरती अक्षरशः बरसला खेळाडू. ऑन स्ट्राईकला आपण कुणाल तारेकरचा क्लास पाहतोय. षटकार आलाय आणि तदनंतर रन्स पाहायला मिळत आहेत. प्रवीण असेल 19 रन्स. नेक्स्ट बॉल वरती सिंगल रन्स जरूर पाहायला मिळतील. एका धाब्याच्या मदतीने 20 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 20 विदाउट लॉस. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव 11 टीमची धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना आहे. सेकंड ओव्हर सुरू आहे. पुन्हा एकदा लो व फुल टॉस. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. व्हॉट अ फंटास्टिक कॅच, रनिंग कॅच. या ठिकाणी ओमकार मोकलने, रत्नाकर मोकलने पकडलाय झेल आणि फलंदाज कुणालचा संपलाय खेळ. इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज या ठिकाणी जरूर बाद झाला. कुणाल बाद झाला आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती आतिश म्हात्रे. आदरणीय हरिओम शेठ साहेबांचं अतिथी मंचकाच्या दिशेने खरं तर आगमन होत असताना खरं तर आपण त्यांना पाहतोय. त्याचबरोबरीने सन्माननीय युवा मोर्चा पेनचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन. त्याचबरोबरीने माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत दीवचे विवेकदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांचं शुभ आगमन होत असताना अतिथी मंचकाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय महादू मानकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती साहेबांचं शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेब यांचं देखील अतिथी मंचकाच्या दिशेने शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. पुढच्या चेंडूवरती विकेट रनआउटच्या स्वरूपाने खरं तर खेळाडू धावबाद झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 21 रन्स स्कोर कार्डवरती आहेत. आजच्या दिवसातील या अंतिम लढत जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. पारगाव आणि त्यांना फाईट करत असताना टीम हशिवरे 3 षटकांची खरं तरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय हरिओम शेठ साहेबांचं शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने सुजित म्हात्रे भाईंचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत असताना अतिथी मंचकाच्या दिशेने आपण पाहतोय. सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आज खरं तर गणेशदादा पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर सर्व मान्यवर आपण त्यांची उपस्थिती अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांचं शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरं तर 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती
गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी साहेबांना आपण पाहतोय. त्याचबरोबरीने निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा महाराजांना वंदन या ठिकाणी करत असताना साहेबांना आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत घेतोय. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती विराजमान व्हावं. मॅच ऑन. साहेबांचं स्वागत केलंय या दमदार षटकाराने. आणि मान्यवरांचा स्वागत देखील स्वॅग मध्ये होत असताना आपला पाहायला मिळाला. षटकार आला आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 28 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. जोरदार स्ट्रोक्स खेळायचा होता. प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू खरं तर पाहायला मिळेल. धावसंख्या 28 आपण पाहतोय. अंतिम षटक अमितदादा पाटील, माजी सरपंच अंतोरे, त्याचबरोबर पप्पू शेठ, प्रशांत शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना पाहायला मिळेल समोरच्या दिशेला. त्याचबरोबर आदरणीय मुरलीधर भोईर साहेब, कांदलेचे सरपंच साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर रमेश साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मेडिकल किट घेऊन जायचं आहे तिकडे. कदाचित खेळाडूला थोडंसं लागलंय. पहा तात्काळ आमचे आयोजक त्या ठिकाणी गेलेले आहेत. समोरला चेंडू होता लॉंग ऑन मध्ये आणि तिकडे क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि थोडीशी दुखापत कदाचित त्या ठिकाणी खेळाडूला झाली असेल. मेडिकल किट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला गेलेला आहे. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी अतिथी मंचकावरती आपण स्वागत घेऊया. अर्थातच अनेक मान्यवर या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत अंतोरेचे माजी सरपंच अमितदादा पाटील, दादांचं शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने त्यांचे सर्व निकटवर्तीय मित्र यांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. वेलकम, मोस्ट वेलकम. सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेमध्ये करूया हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीराम क्रिकेट संघ बलवली आयोजित श्री गणेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक 2026 हे शानदार पर्व. अतिथी मंचकावरती उपस्थित सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच ऑन. डावाला सुरुवात होईल. रन्स पाहतोय आपण स्कोर कार्ड वरती 30 रन स्कोर कार्ड वरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर टीम पारगाव बॅटिंग करत असताना या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पंच सन्माननीय अतुल पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आपण शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर हर्षद तुरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत घेतोय. आनंद साहेब आणि निलेश साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत घेतोय. या सर्व मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. जसे मान्यवर आले ना तसे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मान्यवरांचं देखील स्वागत या षटकाराने आपण करतोय. सिक्सर आलाय. 36 रन्स, 36 धावा आहेत. मोठा फटका बॅटची लिडिंग एज घेत मुख्य अतिथी मंचकाच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. फाईन लेग रिझन मध्ये सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल, परंतु 2 रन्स मिळाल्या. तिसऱ्यासाठी हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. रन्स मिळतील 2. इनिंग या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबुक वरती आपण पाहतोय 38 रन्स. 3 षटकांचा सामना, 38 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 39 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मान्यवरांच्या विशेष सन्मानाकडे आपण बोलतोय. अतिथी मंचकावर उपस्थित
पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण या ठिकाणी जातोय। अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। ही भारतीय संस्कृती आहे। भारतीय संस्कृतीचं जतन या स्पर्धेमध्ये देखील आपण करणार आहोत। उपस्थित मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण जातोय। अतिथी मंचकावरती रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय सन्माननीय हरिओम शेठ म्हात्रे साहेबांच्या सन्मानाकडे आपण बोलूया। मी गणेश दादांना विनंती करेल, दादांच्या शुभ हस्ते आपण साहेबांच्या सन्मानाकडे बोलतोय। त्याचबरोबरीने सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबरीने सुरेश शेठ पाटील आणि आदरणीय आरबी घरत साहेबांचं शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती होतोय। वस्त्र अलंकार, गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान। तदनंतर मानकर काकांचा सन्मान अतिथी मंचकावरती होईल। कृषी उत्पन्न समिती बाजार समितीचे सभापती सन्माननीय मानकर काकांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होतोय। पुढील सन्मान असेल उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय नितीन पाटील साहेब। नितीन पाटील साहेबांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय। मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेब, आदरणीय सुरेश शेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबरीने आरबी घरत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन। पुढील सन्मान असेल आदरणीय आरबी पाटील साहेब, क्षमा असावी, मुरलीधर भोईर साहेबांचा सन्मान। सरपंच कानले मुरलीधर भोईर साहेबांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय। सर्वच मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती विराजमान व्हावं। सन्माननीय मुरलीधर भोईर साहेबांचा हा सन्मान आपण पाहतोय। ग्रामपंचायत कानलेचे सरपंच। पुढील सन्मान असेल जिल्हा अध्यक्ष क्रीडा आघाडी भारतीय जनता पक्ष रमेश म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण घेतोय। रमेश म्हात्रे साहेबांना आमची विनंती असेल आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। विशेष अतिथी सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। पुढील सन्मानाकडे आपण जाऊया। जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा आदरणीय माणिकराज गावण साहेब, आदरणीय माणिकराज गावण साहेबांच्या सन्मानाकडे जरूर आपण बोलतोय। सामना सुरू असेल। पुढील सन्मानाकडे आपण जाऊया। आदरणीय दिनेश शेठ पाटील साहेबांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय। सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल। क्रिकेटची प्रचंड आवड साहेबांना आहे। साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल। तदनंतर सन्माननीय सुरेश शेठ पाटील साहेब, माजी सभापती पद ज्यांनी खरं तर भूषवलंय कृषी उत्पन्न बाजार समिती, साहेबांना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे। साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल। आणि त्याचबरोबरीने आदरणीय आरबी पाटील साहेब, माजी सभापती, साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल। वस्त्र अलंकार, गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा संपन्न होत आहे। पुढील सन्मान असेल चिटणीस जिल्हा युवा मोर्चाचे प्रवीण पाटील साहेब। प्रवीण पाटील साहेबांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। आदरणीय अतुल पाटील साहेब ओरियन सोसायटीचे चेअरमन आहेत। आदरणीय अतुल पाटील साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल। हर्षदजी तुरे साहेबांना विनंती असेल साहेब आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा। आणि आनंदजी बारमुख आपण यावं, आनंदादा यावं, आमच्या छोट्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे।
मी सन्माननीय आनंदजी बारमुख आपण यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. तत्पूर्वी मी सुरेश शेठ साहेबांना विनंती करेल, आपण दादांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आदरणीय सुरेश शेठ पाटील साहेब, आर.बी. पाटील साहेब आणि दिनेश पाटील साहेबांकडून दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शुभेच्छा देण्यासाठी खरं तर ते या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या त्याबद्दल देखील त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. पहा, खरं तर डीबी काकांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. एकदा जोरदार टाळ्या उद्या काकांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल अतिथी मंचकावरती. मान्यवरांचं या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. दादांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले हे सर्व दादांचे खरं तर मान्यवर या ठिकाणी त्यांना आपण पाहतोय. अनिलजी बारमुख यांचा आपण सन्मान घेतो आणि त्यानंतर डीबी काकांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. नुकताच खरं तर साहेबांचं शुभ आगमन अतिथी मंचकावरती झालं आणि साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती होईल. या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं होत असताना आपण पाहतोय, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम राहिलंय आणि आरोग्य दूत म्हणून खरं तर संपूर्ण रायगडात ज्यांची ओळख आहे, विशेष अतिथी सन्मान सोहळा एकदा जोरदार टाळ्या उद्या साहेबांसाठी. आदरणीय डीबी काकांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. साहेब आले आणि साहेबांचं स्वागत देखील झालंय षटकाराने. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये हा षटकार समालोचन कक्षाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी साहेबांना विनंती केली, साहेब आपण दादांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सॉरी. आज श्रीराम क्रिकेट क्लब बरवली यांनी आयोजित केलेल्या आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष, त्याचबरोबर रायगड जिल्हा महामंत्री सन्माननीय गणेश भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ह्या भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन इथे केलेलं आहे. विशेष करून खूप परिश्रम आमच्या श्रीराम क्रिकेट क्लब बळवली आणि बळवली ग्रामस्थ आणि वळक ग्रामस्थ यांनी इथे केलेला आहे. आणि हा भव्य दिव्य मैदान त्यांच्याच मेहनतीनं साकारलेला आहे. या जिते विभागातील सर्व क्रिकेटियर ह्यांनी हा सर्व मैदान आणि हे मैदानाचं सुशोभीकरण अत्यंत सुबकरित्या इथे उभं केलेलं आहे. आणि या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये अत्यंत मोठमोठाले संघ इथे पार्टिसिपेट झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत. काल मी जवळजवळ 2 तास इथला क्रिकेटचा आनंद घेतला. आज दिवसभर सुद्धा येण्याचं मानस होतं, परंतु आमच्या पेण तालुक्यामध्ये सर्वात मोठा जो काही इथे ग्रुप आहे, हरणे बंदर ग्रुप, त्याच्या माध्यमातून सर्वांनी आम्ही ठरवलं की संध्याकाळीच गणेश भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी जायचं म्हणून दिवसभर येता आलं नाही. आणि खूप आनंद वाटतंय की इथे माझ्या ग्रुपचे बहुतांश मंडळ आणि बहुतांश मंडळी इथे सहभागी झालेले आहेत. बाजार समितीचे सभापती इथे उपस्थित आहेत, युवा मोर्चाचे 2 अध्यक्ष इथे आहेत, त्याचबरोबर भाजपाचे पदाधिकारी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कांदलेपाडा सरपंच उपस्थित आहेत. खूप मोठी मंडळी, आंबिवली माजी सरपंच आहेत, आंबिवली बलवली माजी उपसरपंच आहेत. त्यांना
काय माहिती नाही ती त्यांना मला विसर का पडतो तर हा तर या कार्यक्रमास विशेष शोभा वाढवली ते आमचे परम मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री हरिओम शेठ हे सुद्धा इथे उपस्थित राहिलेत. 7 बॉल 11ची आवश्यकता आहे. खूप चांगला कार्यक्रम इथे गणेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त तरुणांना एक वेगळी दिशा देण्याचा आणि तरुणांना एक व्यासपीठ मिळवण्याचा प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठीचा हा सगळा घटाटोप आहे. खूप तुल्यबळ संघ इथे काल आज आणि अजून 2 दिवस इथे खेळणार आहेत आणि या क्रिकेटचा आनंद इथे अनेक जण लुटतात. कोणी यूट्यूबवर लुटतात, कोणी प्रत्यक्ष मैदानावर हजर राहून लुटतात. तर अशा या सामन्याचं रंगत वाढवण्यासाठी सर्व मंडळी उपस्थित आहेत. मी खूप जास्त न बोलताना सर्व संघामध्ये समाविष्ट प्लेयरना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना खूप खूप याच्या पुढचे देखील मोठे मोठे मैदान तुम्ही गाजवावेत, मैदान मारावेत अशा शुभेच्छा देतो. आणि गणेश भाऊंना सुद्धा त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारच्या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं आणि शुभेच्छाही देतो. आणि अशाच प्रकारचं योगदान अशा या फक्त मतदारसंघापुरतंच नव्हे तर संपूर्ण तालुकाभर त्यांनी अशा स्पर्धांचं आयोजन करावं किंवा अशा प्रकारे तरुणांमध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम करावं अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा गणेश भाऊंना शुभेच्छा देतो. त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या आयुष्यामध्ये जगातील सर्व सुख समृद्धी यश कीर्ती वैभव भरभराट त्याशिवाय निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी मी परमेश्वरच्यांनी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. विशेष करून या स्पर्धेचं समालोचन जे काही या कार्यक्रमाचं जे काही एक रुबाबदार देखणं इथलं ग्राउंडवरचं चित्र ज्यांनी व्यक्त होतं प्रत्येक माणसाच्या कानापर्यंत पोचतं असे आमचे मित्र परमेश भाई सुद्धा इथे खूप दिवसांपासून अनेक स्पर्धांमध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ते अशा प्रकारचं समालोचन करत असतात. इथे सुद्धा त्यांच्या समालोचनाचा आणि श्रवणाचा आम्हाला संधी मिळते. परमेश भाईंना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर खूप चांगलं मार्गदर्शन आणि त्याचबरोबरीने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेबांकडून या ठिकाणी आपण ऐकल्यात. मॅच मध्ये रन्स झालेले आहेत 31 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वरती सिंगल रन्स मिळेल. इक्वेशन समीकरण मात्र आता असेल येणारे चेंडू बाकी असतील 4 आणि रन्स करायचे आहेत 7. 4 चेंडू आणि 7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. तालुका अध्यक्ष पेन युवा मोर्चाचे स्वप्नील म्हात्रे साहेब त्यांच्या सन्मानाकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपण मॅच या ठिकाणी कव्हर करूया. नेक्स्ट बॉल फुल टॉस दे घुमा के चेंडूला मात्र पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम सिक्सर. मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटी सीमा पार षटकार आणि आता मात्र विजयासाठी रन्स हवे. फक्त एक सिंगल रन्स वैयक्तिक प्रफुल्ल पाटीलचा जर का आपण विचार केला तर 26 रन्स 26 धावांची ही इनिंग साकारत असताना आपल्या टीमसाठी आपण पाहतोय हशिवरे आणि त्यांच्या अगेन्स्ट पारगाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. द स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता आहे. फुल टॉस पुन्हा एकदा खरं तर खेचून मारलाय. लास्ट बॉल वरती ब्लास्ट करत असताना MSD स्टाईल मध्ये मॅच फिनिश. वेल प्लेड बॉयज. सामना मात्र जिंकलाय आणि सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आरोही स्पोर्ट्स फ्रेंड्स ग्रुप टीम हाशिवरे. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीम.
अध्यक्ष पेन युवा मोर्चाचे सन्माननीय स्वप्नील म्हात्रे साहेबांच्या सन्मानाकडे आपण जातोय. अतिथी मंचकावरती मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.